बीड जिल्हा एकीकडे सरपंचांसह इतर सर्वसामान्य नागरिकांच्या हत्यांनी गाजतोय आणि आता जळगाव जिल्हा सुद्धा त्याच वळणावर जातो की काय असा प्रश्न निर्माण झालाय। जळगावच्या कानसवाडे इथं माजी उपसरपंचाची तिघांनी धारदार शस्त्रानं हत्या केली आणि त्यामुळे राज्यात चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय। पाहूया या रिपोर्टमधून। जळगावातल्या कानसवाडा येथील कोळी कुटुंबियांच्या दुःखाला पारवार उरला नाहीये। क्षुल्लक कारणावरून कोळी कुटुंबातील कर्त्या पुरुषाला गावगुंडांनी संपवलं। शिवसेनेचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। डोक्यावरून बापाचं छत्र हरपल्यानं लेकीवर दुःखाचा डोंगर कोसळला। त्यांचे थोडेफार 2-3 महिन्यापूर्वी वाद व्हायला होता त्यांना तेव्हा पण धमक्या दिल्या होत्या की मर्डर करू बा ते तू आलं। त्यांना फाशीची शिक्षा भेटली तर बरं, नाही तर मी माझी जीव ठेवणार नाही, मी बी फाशी घेईन। मग नवऱ्याची नाही भेटली त्यांना शिक्षा तर अनानाथ भाऊजांना सोडून गेला तो शेतामध्ये, नाही बाबाजवळ गेला आणि तिथे शेड करली त्यांनी। गाई गुरांची शेड करतोय तर शेडवर पाणी मारत होता तेव्हा ते आले ना चाकू घालून पडून गेले। सकाळी काहीच वाद नाही झाला, काही 4 जण होते ते। युवराज कोळी हे मंत्री गुलाबराव पाटलांचे कार्यकर्ते होते। गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या वादातून त्यांची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं। 31 डिसेंबर 2024 रोजी ढाब्यावर आरोपी आणि युवराज कोळी यांच्यात वाद झाला होता। 20 मार्चला आरोपींकडून युवराज कोळींना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। 21 मार्चला सकाळी युवराज कोळी आपल्या शेतातून घरी परतत होते। दबा धरून बसलेल्या आरोपींनी धारदार शस्त्रानं हल्ला चढवला। चाकू आणि चॉपरनं निर्घृणपणे वार करत युवराज कोळींची हत्या करण्यात आली। हत्येप्रकरणी भरत पाटील, देवा पाटील, हरीश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। एका शेतामध्ये युवराज सुपन कोली वय 35 वर्ष यांचं खून झाले होते। खून करणाऱ्या आरोपींचं नाव आहे भरत पाटील, देवा पाटील, हरीश पाटील। 3 आरोपींनी त्यांना स्टॅबिंग करून त्यांना खून केले होते। त्याच्यापैकी भरत पाटलांचा अटक झालेला आहे। माजी उपसरपंच युवराज कोळींच्या हत्येनं कानसवाडा गाव हादरलंय। कानसवाडा सारख्या गावात अशी घटना घडल्यानं ग्रामस्थ भयभीत झाले। दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी रुग्णालयात धाव घेत कोळी कुटुंबियांचं सांत्वन केलंय। शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी 8 वाजता त्याची खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे। आता सिव्हिलमध्ये त्याची डेड बॉडी आणलेली आहे। आता काय कारण आहे ते काही कळलेलं नाही। तर ते मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल की काय कारण आहे, पण झालेली घटना फार वाईट आहे। बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण मागील 3 महिन्यांपासून गाजतंय। त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात कुठे न कुठे निर्घृणपणे हत्या करण्याचं सत्र हे सुरूच आहे। आता जळगावातील शिवसेनेच्याच माजी उपसरपंचाची हत्या झाल्यानं कायदा सुव्यवस्थेकडे बोट दाखवलं जात आहे। पोलिसांचा धाक न उरल्यानंच महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय का असा सवाल उपस्थित होतोय। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव। मागच्या काही दिवसांपासून राज्यामध्ये बीड, परभणी, पुणे, नागपूर जवळपास सगळ्याच ठिकाणी गुन्हेगारी वाढते। त्यामुळे हे थांबणार कधी हा प्रश्न महत्त्वाचा आहे।